गुरुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 25 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात शुभ दिवस। खरं तर उद्याच्या दिवशी पौष महिन्यातील पहिली पौर्णिमा आहे, जिला आपण पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हणतो। त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्याच दिवशी पुष्य नक्षत्र येत आहे। ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असं म्हणतो। हा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सगळ्या शुभ वस्तूंची खरेदी करतो, नवीन कामांची सुरुवात करतो, शुभ गोष्टींची सुरुवात या दिवशी आपण आवर्जून करत असतो। कारण हा जो दिवस आहे किंवा हा जो योग आहे हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र एक आहे आणि ज्या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं। बघा, हा जो गुरुवार उद्याचा जो गुरुवार आहे तो विशेष महत्त्वाचा आहे, कारण शाकंभरी पौर्णिमा आणि त्यासोबत आलेला हा नवीन वर्षातील पहिला गुरुपुष्यामृत योग। उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे। माझ्या बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई उद्याच्या दिवशी केस धुवायचे का, उद्याच्या दिवशी फरशी पुसायची का। तर तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या केस धुवावे का, केस का धुवू नयेत किंवा केस धुतले तर त्याने काय घडेल, त्याचबरोबर फरशी पुसावी का, उद्याच्या दिवशी पूजा कशी करायची आहे, महिलांनी कुठल्या सेवा करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माझी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, गुरुवार असेल, पौर्णिमा असेल किंवा मग गुरुपुष्यामृत योग असेल, या तीनही दिवशी आपण सगळ्यात पहिली सेवा करतो ती म्हणजे माता लक्ष्मीची। त्यानंतर आपण दुसरी सेवा करतो ती भगवान श्रीहरी विष्णूंची आणि तिसरी सेवा करतो ती आपल्या गुरूंची। हे तीनही शुभयोग जे आहेत हे तीनही शुभयोग माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करण्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे। बघा, आता उद्याच्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती लवकरात लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र किंवा थोडीशी हळद घालायची आहे, त्याच पाण्याने स्नान करायचं आहे। उद्या न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, तुळशी मातेला तुम्हाला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी उंबरठ्याची ही पूजा म्हणजे उंबरठ्याची ही सेवा आपल्याला करायची आहे। बघा, उद्याच्या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं का, तर अजिबात नाही। उद्याच्या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं नाही। उद्या गुरुवार आहे, जर गुरुवारच्या दिवशी तुम्ही केसावरून डोक्यापासून अंघोळ करत असाल तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो कमकुवत होतो, तुमचा गुरुग्रह हा खराब होतो। त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते, बुधवारी केस धुवा, शुक्रवारी धुवा, इतर कुठल्याही दिवशी धुवा, पण गुरुवार जो आहे या दिवशी चुकूनही आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं। अगोदरच आपल्या आयुष्यात अनेक अडथळे असतात, अडचणी असतात। जर तुम्ही ही सवय लावली की गुरुवार आला की केस धुवायचे, तर ते अडथळे आणि त्या अडचणी ज्या आहेत त्या वाढत जातात, कारण आपला गुरु जो आहे तो कमकुवत होतो आणि एकदा गुरु कमकुवत झाला की अडथळे अडचणींची अगदी आपल्या आयुष्यामध्ये रांग लागते। त्यामुळे गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी गुरुवारी विशेष उपाय करा, तो खराब होण्यासाठी काहीही करू नका। ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, गुरुवारच्या दिवशी ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूपच दारिद्र्य आहे, नकारात्मकता खूप आहे, काही केल्या घरातील रोग जात नाहीत, आजारपण संपत नाहीये, पैसा येत नाही, लक्ष्मी आकर्षित होत नाही, त्यांनी काय करायचं आहे, एका छोट्याशा ग्लासमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे, थोडं कच्चंच दूध घ्या, त्याच्यामध्ये थोडं पाणी घाला, चिमूटभर हळद घाला आणि हे जे तीर्थ आहे हे दर गुरुवारी तुळशी मातेला अर्पण करा। याने तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने लाभ होईल, दारिद्र्य कुठेतरी कमी होईल, घरामध्ये बरकत होईल आणि माता लक्ष्मी जी आहे ती नेहमी तुमच्याकडे आकर्षित होईल। त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला न चुकता आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे, ज्याला आपण हळदीचं लेपन म्हणतो। सकाळ संध्याकाळ दोघांपैकी कुठल्याही वेळात केलं तरीही चालेल। गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे आणि बघा, माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते। उंबरठा जिला आपण खरं तर आपल्या घराची लक्ष्मी समजत असतो। जेव्हा तुम्ही या उंबरठ्याची प्रत्येक गुरुवारी पूजा कराल, उपासना कराल, तेव्हा नक्कीच प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल, माता लक्ष्मी तुमच्या घराकडे
तुमच्याकडे आकर्षित होईल. जर तुम्ही या दरवाजात कधीच कुठले उपाय केले नाही तर या दरवाजातून अवलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की आपल्यावरती असतं की आपण घरामध्ये अवलक्ष्मी आणायची की लक्ष्मी आणायची. नेहमी उपाय पूजा उपासना केल्या तर लक्ष्मीच येईल, पण नेहमी काही केलंच नाही तुम्ही तर तिथून अवलक्ष्मीच येईल. आता गुरुवारचा दिवस आहे, इतका शुभ दिवस आहे, त्यामुळे न चुकता उंबरठ्याला हळदीचं लेपन आपल्याला आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी एक विशेष सवय तुम्हाला लावायची आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. याची सुरुवात तुम्हाला बुधवारी करायची. बुधवारी आपलं सगळं किचन आवरून झालं, स्वयंपाक जेवण करून झालं, सगळं झोपायच्या वेळेस आपण अगदी झोपायला जाणार आहोत त्यावेळेस काय करायचं, एक ग्लास घ्यायचा किंवा तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हा जो ग्लास आहे हा किचन ओट्यावरती ठेवून द्यायचा. किचन ओट्यावरती पाणी भरलेला जो ग्लास आहे तो बुधवारी रात्री ठेवून द्यायचा. सकाळी जेव्हा तुम्ही गुरुवारी उठाल तर उठल्यानंतर हा पाण्याचा ग्लास घेऊन मेन दरवाजाच्या समोर जायचं, मेन दरवाजा उघडायचा आणि मेन दरवाजाच्या थोडंसं बाहेर जाऊन दोनही बाजूंना हे जे पाणी आहे ते शिंपडायचं. थोडंसं जर मोकळी जागा असेल तर जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर हाताने शिंपडला तरीही चालेल. बघा आता हा उपाय कशासाठी, तर हा उपाय आहे पितरांच्या तृप्तीसाठी. आपल्या घरामध्ये असलेले जे अतृप्त पित्र आहेत त्यांना शांत करण्यासाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात पितरांचा श्राप असो किंवा पितर आपल्या घरामध्ये अशांत असतात तेव्हा आयुष्यात खूप अडथळे आणि अडचणी येत असतात. जर तुम्ही बुधवारी हा उपाय करून गुरुवारी जर हा उपाय जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये कुणालाही पितरांचा श्राप लागणार नाही. तुमच्या घरामध्ये असणारे जे पित्र आहेत ते नेहमी तृप्त राहतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी आणि अडथळे जे ते कुठेतरी दूर होतील. म्हणून प्रत्येक गुरुवारी हा उपाय न चुकता करायचा आहे. आता त्यासोबत बघा फरशी पुसायची का, तर फरशी जी आहे ती गुरुवारी कधीच पुसायची नाही, एरवी कधीही पुसा. बुधवारी पुसून ठेवा, गुरुवारी फरशी पुसायची नाही. गुरुवारच्या दिवशीही फरशी पुसल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो कमकुवत होतो, खराब होतो. त्यामुळे गुरुवारी फरशी पुसायचीच नाही. आता तुम्ही सांगाल ताई आम्ही पूजा पाठ करतो, तिथे आम्ही मांडणी करतो, मग कसं काय करायचं, तर तिथला जो भाग आहे, जो स्पेसिफिक एरिया आहे तो फक्त तुम्ही पुसून काढा चालेल, पण संपूर्ण जे घर आहे ते नाही पुसायचं. ठीक आहे. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा गुरुवारचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. तसंच गुरु आपलं स्ट्रॉंग करण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. या तिघांच्याही जेवढ्या शक्य होतील तितक्या जास्त सेवा करायच्या आहेत. तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकतात. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात. या दिवशी आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोनही टायमाला तुळशी मातेच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्र जे नाम आहे त्याचं पठण करायचं आहे. यानेही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर लाभ होईल. तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात असलेलं जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी समाप्त होईल. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित कृपा तुमच्यावर होईल, ज्यामुळे तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर होईल. ठीक आहे. त्यासोबत आपल्याला एक लवंगांचाही उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोनही टायमाला करू शकता. दुपारी संध्याकाळी केला तरीही चालेल. जे लोक ऑफिस निमित्त बाहेर असतात, खूप बिझी असतात, त्यांनी कमीत कमी दिवसातून एकदा हा उपाय केला तरीही चालेल. यासाठी काय करायचं आहे तर एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. ठीक आहे. मातीची पंटी घेतली तरीही चालेल. एक ताट घ्या, त्या ताटामध्ये छोटीशी पंटी घाला. त्या पंटीमध्ये तुम्हाला 4-5 वड्या कापराच्या घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती 2 ते 4 लवंगा घालायच्या आहेत आणि माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणायची आहे. माता लक्ष्मीच्या समोर, उंबरट्याच्या समोर, तुळशीच्या समोर सगळीकडे ही आरती तुम्हाला फिरवायची आहे. फिरवत असताना माता लक्ष्मीची जी आरती आहे, तुम्ही दुर्गे दुर्गट म्हणू शकतात किंवा मग माता लक्ष्मीची जी कुठली तुम्हाला आरती येत असेल ती आरती तुम्ही म्हणू शकतात, पण न चुकता गुरुवारी माता लक्ष्मीची आरती आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणायचीच आहे. ठीक आहे. यानंतर अजून एक लवंगांचा विशेष उपाय सांगते. आपल्याला गुरुवारच्या दिवशी, गुरुवारी सगळी पूजा वगैरे झाली की त्यानंतर किंवा मग आपलं स्वयंपाक वगैरे आटपला की त्यानंतर सगळं किचन घर ते स्वच्छ साफ करायचा, ओटा वगैरे स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला एक चांदीची वाटी घ्यायची. चांदीची निरांजन घ्या, वाटी घ्या, चमचा घ्या, चांदीची प्लेट घ्या, जी पण गोष्ट तुमच्याकडे चांदीची असेल ती घ्या. आता असं सांगू नका की चांदीची कुठलीच वस्तू नाही. बघा चांदीच्या वस्तूत हा उपाय केल्याने त्यातील जी सात्विकता बाहेर पडेल किंवा त्यातून जी सात्विकता येईल ती दुसऱ्या वस्तूतून नाही येणार, म्हणून या उपायासाठी चांदीचीच वस्तू लागणार आहे. यामध्येही तुम्हाला 2 ते 4 वड्या कापराच्या घालायच्या आहेत आणि त्याच्यावरती 2 लवंग ठेवायच्या आहेत. हे जाळायचं आहे आणि याचा धूर जो आहे तो संपूर्ण स्वयंपाक घरामध्ये करायचा आहे. याने काय होईल तर तुमच्या स्वयंपाक घरात असलेली जी लक्ष्मी माता आहे, बघा आपलं स्वयंपाकघर जे आहे त्याच्यामध्ये अन्नधान्य
अन्नधान्य, त्याचबरोबर धनधान्याचा पुरवठा असतो आणि हा पुरवठा कोण करतं तर आपली अन्नपूर्ण माता, जिचा वास आपल्या स्वयंपाकघरात असतो. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, जेव्हा तुम्ही त्या कापरांच्या वड्यावरती त्या लवंगा घालाल, तेव्हा अन्नपूर्ण माता आपल्या स्वयंपाकघरामध्ये जागृत राहील. घरातील चारही कोपऱ्यांमध्ये माता लक्ष्मी जागृत राहील, ज्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये धन धान्य या कुठल्याच गोष्टींमध्ये कधी कमतरता भासणार नाही. सगळ्याच गोष्टींमध्ये नेहमी सदैव बरकत राहील आणि पुरवठा राहील. त्यासाठी हा उपाय देखील आवर्जून करा. अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या उद्याच्या दिवशी आपल्याला न चुकता करायच्या आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.